राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया या आजारांना आळा घालूया. सर्वत्र जनजागरण पसरवूया. आपल्या घरातील पाण्याची भांडी व्यवस्थित झाका. खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसवा. घराभोवतीचा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन. अधिक माहितीसाठी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधा. जनहितार्थ जारी. हद्दवाढ विरोधासाठी 19 गावांचा एल्गार. उजळायवाडी येथे सोमवारी हद्दवाढ विरोधी कृती समितीची बैठक पार पडली. विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी 6 गावांना समाविष्ट करून कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हद्दवाढ कृती समितीशी बोलताना दिली होती. याच अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली होती. तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज उजगाव ग्रामपंचायत येथे हद्दवाढ विरोधी कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीस 19 गावातील सरपंच, उपसरपंच आणि कृती समितीचे सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. येत्या रविवारी बैठकीस उपस्थित असलेले 19 गाव कडकडीत बंद करण्यात येईल अशी घोषणा मधुकर चव्हाण यांनी केली. तसेच जर हद्दवाढ झालीच तर गावातील नागरिक आत्मदहन करण्यास देखील मागेपुढे बघणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण होईल. या बैठकीस उत्तम आंबवडे, नारायण गाडगीळ, अमर मोरे, सुमन गुरव, प्रियंका पाटील, राहुल पाटील, शीतल मगदूम, रवींद्र पोदार, मयूर जांभळे तसेच सरपंच, माजी सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कॅमेरामन नाजत्तारसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर. नमस्कार, मी प्रथमेश परब. माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.